Good morning, students. Today we are learning about इको-फ्रेंडली. विद्यार्थ्यांनो, आज आपण इको-फ्रेंडलीचा अर्थ काय होतो किंवा इको-फ्रेंडली म्हणजे काय ते आपण जाणून घेणार आहोत. In our last lesson, in our family letter that is written by श्रव टू अथर्व, बघा 3.3 मध्ये इको-फ्रेंडली सेलिब्रेशन या लेटरमध्ये आपण इको फ्रेंडली हा शब्द वारंवार गेलेला आहे. मग इको फ्रेंडलीचा अर्थ काय होतो तो आपण जाणून घेऊया, किंवा तुम्हाला सगळ्यांना ती माहिती मिळायला हवी इको फ्रेंडली कसं वागायचं किंवा इको फ्रेंडली आपल्याला कसं व्हायचं. बिकॉज इट इज द नीड ऑफ द टाईम, कारण आज आपल्या वेळेची ही गरज आहे की आपण सगळ्यांनी इको फ्रेंडली असायला हवं. मग इको फ्रेंडलीचा अर्थ आपण जाणून घेऊया. इको फ्रेंडली म्हणजेच काय तर ते लक्ष द्या. पर्यावरण पूरक किंवा पर्यावरण मित्र, पर्यावरण पोषक. इको फ्रेंडली मीन्स नॉट हार्मफुल टू द इन्व्हायरमेंट. इको फ्रेंडलीचा अर्थ काय होतो? नॉट हार्मफुल टू द इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंटचा मिनिंग होतो पर्यावरण, पर्यावरणाला घातक नसलेले. हार्मफुल म्हणजेच घातक, आणि त्याचा अपोजिट वर्ड काय तो हार्मलेस. ओके, जे पर्यावरणाला घातक नाही, निगेटिव्ह आलेलं बघा. नॉट हार्मफुल टू द इन्व्हायरमेंट मीन्स, नॉट हार्मफुल मीन्स घातक नसलेले, असे पर्यावरणाला घातक नसलेले वर्णन किंवा वर्तन तुमचे. वेन समथिंग इज इको फ्रेंडली इट इज गुड फॉर द अर्थ. इफ यू बिहेव विथ इको फ्रेंडली manners, it is not harmful to the nature, it is not harmful to the environment, or in other sense it is good for the earth. जर तुम्ही इको फ्रेंडली वागतायत याचा अर्थ काय होतो तर ते पर्यावरणाला, पृथ्वीला चांगल्या दृष्टीने वागणे, वर्तन करणे. फॉर ह्युमन बीइंग्स अँड ऑल अदर लिव्हिंग थिंग्स. लक्षात घ्या, पर्यावरणामध्ये आपण सुद्धा आलो. वी आर ऑल्सो पार्ट्स ऑफ दिस नेचर. आपण ह्युमन बीइंग्ससुद्धा काय आहे, या निसर्गाचा घटक आहे. ऑल लिव्हिंग थिंग्स इज द पार्ट ऑफ द लिव्हिंग थिंग्स इज द पार्ट ऑफ नेचर. आपण सगळे जे सजीव आहोत हे सगळे या निसर्गाचे घटक आहेत, आणि या सगळ्या घटकांना हानिकारक नसेल, त्यांना पोषक असेल असे वर्तन करणे म्हणजेच इको फ्रेंडली वागणे. पृथ्वीला पोषक असेल असं वर्तन करणे म्हणजेच इको फ्रेंडली वागणे. इट डज नॉट पोल्यूट और डॅमेज एअर, वॉटर, सॉईल और लँड. त्याच्यामुळे कशाचं पोल्युशन होणार नाही तर एअर, वॉटर, सॉईल अँड लँड. एअर म्हणजेच हवा, पाणी, जमीन किंवा धरणी, माती, याचं प्रदूषण होणार नाही. पोल्युशन, तुम्ही आज जो प्रॉब्लेम सगळ्यात मोठा फेस करतात, आपण सगळे ह्युमन बीइंग्स, ऑल ह्युमन बीइंग्स फेस अ डिझास्टर्स प्रॉब्लेम दॅट इज पोल्युशन. पोल्युशनचा हा प्रॉब्लेम आपल्या पृथ्वीवर राहणाऱ्या सगळ्या लिव्हिंग थिंग्सला सध्या हँडल करावा लागतो आहे. आणि हा प्रॉब्लेम कोणातून निर्माण झालेला आहे? आपल्याच बिहेवियरमधून, आपल्याच वर्तनामधून. म्हणून आपलं वर्तन असं वागायचं की हे हवा, पाणी, जमीन याचं प्रदूषण होणार नाही, या दृष्टीने आपण वर्तणूक केले तर ते इको फ्रेंडली होऊ शकते. आता बघा, प्रदूषणाचे, पोल्युशनचे 3-4 प्रकार मी तुम्हाला सांगितलेले आहे. हवेचं प्रदूषण होतं, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन और सॉईल पोल्युशन. आणि आणखी एक आहे, अँड वन अदर इज दॅट इज साऊंड पोल्युशन इज ऑल्सो देअर. साऊंड म्हणजेच काय? ध्वनी प्रदूषण. बऱ्याच लोकांना खूप मोठ्या आवाजात ओरडण्याची सवय असते, गाणे लावण्याची सवय असते, किंवा मोठ्या मोठ्या आवाजामध्ये आवाज करण्याची सवय असते, तर ही सगळी साऊंड पोल्युशन होत असतं. हॉर्न वाजवण्याची सवय असते. हायवेला बघा तुम्ही, रस्त्यांवर ट्रॅफिक जाम झाली की मोठ्या मोठे साऊंड्स हॉर्नचे तुम्हाला ऐकायला मिळतात, आणि त्याने साऊंड पोल्युशन होतं. एअर पोल्युशनसुद्धा होतं. तर हे सगळं इको फ्रेंडली नाही आहे, ते इन्व्हायरमेंटला हानिकारक आहे. तर याच्या विरुद्ध वर्तणूक करणे म्हणजेच या सगळ्या घटकांना, निसर्गातील असलेल्या घटकांना योग्य असं वर्तन करणे, त्यांची हानी होणार नाही हे वर्तन करणे म्हणजेच इको फ्रेंडली वर्तन असते. इन व्हॉट वेज यू कॅन यू डू समथिंग दॅट इज इको फ्रेंडली. सो द क्वेश्चन अराइज इन युअर माइंड दॅट इन व्हॉट वेज मॅडम वी कॅन बिहेव दॅट इज इको फ्रेंडली. की मॅडम आम्ही कशा पद्धतीने वागायचं की इको फ्रेंडली आम्ही असू शकतो. हाऊ कॅन यू
बी ॲन इको फ्रेंडली पर्सन युअर सेल्फ. तुम्ही इको फ्रेंडली पर्सन कसे होऊ शकतात स्वतःला, किंवा स्वतःला तुम्ही निसर्गमित्र कसे साबित करू शकतात. टू बी इको फ्रेंडली यू यूज रिसोर्सेस लाईक फूड, वॉटर, इलेक्ट्रिसिटी केअरफुली. इफ यू वॉन्ट टू मेक इको फ्रेंडली बिहेवियर, इफ यू वॉन्ट टू बी इको फ्रेंडली, तुम्हाला जर स्वतःला इको फ्रेंडली दाखवायचं आहे की मी निसर्गमित्र आहे, पर्यावरण पोषक आहे, तर त्यासाठी तुम्ही काय करायला हवं, यू यूज रिसोर्सेस लाईक फूड, वॉटर, इलेक्ट्रिसिटी केअरफुली. तर हे जे निसर्गातले काही रिसोर्सेस आहेत, घटक आहेत, प्रवाह स्रोत आहेत, अन्न, पाणी, इलेक्ट्रिसिटी म्हणजेच विद्युत, याचा केअरफुली वापर करायला हवा, काळजीपूर्वक वापर करायला हवा. विदाऊट वेस्टिंग देम, त्याचं वेस्टिंग म्हणजेच त्याची नाश न करता किंवा त्याची हानी न करता आपण योग्य असं वर्तणूक करायला हवं. यू अवॉइड यूजिंग टॉक्सिक केमिकल्स अँड मटेरियल्स लाईक प्लॅस्टिक ॲज वेल ॲज यू शूड अवॉइड यूजिंग टॉक्सिक केमिकल्स. टॉक्सिक केमिकल्स कसे आहेत, तर विघातक असे रासायनिक द्रव्य, उदाहरणार्थ प्लॅस्टिक बॅग्स, प्लॅस्टिकच्या काही इलेमेंट्स असतात, काही प्लॅस्टिकच्या वस्तू असतात, थिंग्स असतात, त्या सगळ्या आपण वापरतो आणि त्या यूज झाल्यानंतर फेकून देतो किंवा जमिनीवर टाकतो किंवा गटारीत फेकतो, आणि त्यामुळे काय होतं, तर प्रदूषण वाढतं. ह्या सगळ्या टॉक्सिक मटेरियल्स आहेत, हे लक्षात घ्या. यू शूड अवॉइड टॉक्सिक केमिकल्स अँड मटेरियल्स लाईक प्लॅस्टिक. यू हेल्प टू ग्रो मोर ट्रीज अँड केअर फॉर द ॲनिमल्स इन युअर नेबरहूड. तुमच्या शेजारी असलेल्या प्राण्यांचे, शेजारी असलेल्या सर्व वनस्पतींचे, झाडांचे तुम्ही योग्य पद्धतीने वाढ होईल अशी काळजी घ्यायला हवी, त्याला मदत करायला हवी, आणि त्यालाच आपण इको फ्रेंडली असे म्हणू शकतो. दॅट इज इको फ्रेंडली. आता तुम्ही सगळ्यांनीसुद्धा असा डिटर्मिनेशन करा, निर्धार करा. इन दिस न्यू इयर you have to make determination that you should be eco-friendly in every ways. Okay, bye.